महाराष्ट्र काँग्रेस पक्षानं सोशल मीडियावर आज एक फार मोठा विनोद केला आणि विनोद करताना असा प्रश्न विचारलाय की गृहमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस यांचं योगदान काय. खरं तर फार हास्यास्पद आहे. आणि त्याहून अधिक सांगायचं झालं तर काँग्रेस पक्षाला कायदा सुव्यवस्थेवर भाष्य करणं म्हणजे चोरांनीच पोलिसांना उपदेश केल्यासारखे. काँग्रेसचा काळ पाहिलेला आहे वर्षानुवर्षे. त्या काळामध्ये दहशतवाद वाढलेला होता, बॉम्बस्फोट होते, गुन्हेगारी प्रचंड वाढलेली होती, माफिया राज होतं, भ्रष्टाचार वाढलेला होता, महिलांवर अत्याचार होते आणि राजकीय स्वार्थापोटी काँग्रेसवाले कुणाच्याही विरोधामध्ये कारवाई करायचं तर राजकीय दृष्टिकोन पाहत होते. 2014 पासून या राज्यात मधले 2 वर्षे सोडले तर या राज्याला खमक्या गृहमंत्री मिळाला आमचे नेते देवाभाऊ यांच्या रूपाने. आणि त्यांनी काय केलं गृहमंत्री म्हणून? राज्यातील संघटित गुन्हेगारी बंद केली, ड्रग्ज माफियाला त्यांची जागा त्यांना दाखवून दिली, दहशतवाद मोडीत काढला, नक्षलवाद मोडीत काढला. एवढंच नव्हे तर माता भगिनी या काळामध्ये राज्यात सुरक्षित आहेत. पोलीस यंत्रणा अधिक सक्षम केली, नवीन तंत्रज्ञान संसाधन हे साधनं दिली आणि पोलिसांनाच अधिकार दिले. म्हणून गुन्हेगारी खऱ्या अर्थाने कमी झाली आहे, दरोडे कमी झाले, चोऱ्या कमी झाल्या. मला वाटतं की काँग्रेसवाल्यांनी त्यांच्या काळामध्ये अपयशाचा हिशोब जरी सांगितला तरी खऱ्या अर्थाने जनतेला ते मान्य होईल. मला एवढंच त्यांना सांगायचं आहे की या राज्याला देवाभाऊ गृहमंत्री म्हणजे एक खमक्या गृहमंत्री म्हणून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित आहे.